महामुंबईत फिटनेससाठी सायकल चालवणाऱ्यांची संख्येतही वाढ होतीये, मात्र त्यांच्यासाठी सुरक्षित ट्रॅकच शिल्लक राहिलेले नाहीयेत। बीकेसी भागात सायकल ट्रॅक उभारण्यासाठी प्रशासनाने तब्बल 60 कोटी रुपये खर्च केलेत, मात्र हा योग्य नियोजन न झाल्यानं हे ट्रॅक तोडण्यासाठी पुन्हा एकदा 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तर ठाणे नवी मुंबईत हे ट्रॅक आता पार्किंग आणि भाजी बाजारासाठी वापरले जात आहे। या प्रकारामुळे सायकल स्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबईतल्या बीकेसी मध्ये सायकल ट्रॅक बांधण्यात आला होता। या ट्रॅकसाठी जवळपास 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि मी आता सध्या मुंबईतल्या बीकेसी येथे आहे। आपण बघतोय की या ठिकाणी कुठलाही ट्रॅक दिसत नाहीये, कारण हा ट्रॅक तोडण्यात आला। बरं, तो तोडण्यात आला त्यावेळेस 25 कोटी रुपये या एकूणच तोड कामासाठी वापरण्यात आले, म्हणजे जवळपास एकूण 85 कोटी रुपये या सायकल ट्रॅकच्या निमित्तानं वापरण्यात आले। मात्र सायकल ट्रॅक बांधण्यातही आला, तोडण्यातही आला, पण हा जो कर आहे हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या पैशातून जमा करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी आणि खास करून निसर्गाचं उदाहरण देऊन पुढे सायकल ट्रॅकचं नियोजन करण्यात आलं होतं। त्या संदर्भात नेमकं काय झालं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना बघायला मिळतोय। आपण बघतोय की एकीकडे सायकल ट्रॅक जो आहे तो तोडण्यात आला असला तरी लोगो या ठिकाणी सायकलचे अजूनही पाहायला मिळत आहेत। पण आता सरकार किंवा महापालिका, MMRDA या सायकल स्वारांसाठी काही करणार आहे का, हा देखील सवाल या निमित्तानं विचारण्यात येतोय। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।